नमस्कार मित्रांनो, शिवरुद्र फार्मच्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज अतिशय महत्त्वाचा विषय आम्ही घेऊन आलेलो आहेत. आंबा पिकामध्ये आंब्याच्या मोहराचं व्यवस्थापन आणि तिच्या पालवीचं व्यवस्थापन. आंबा पिकामध्ये आंब्याच्या मोहराचं व्यवस्थापन कसं करायचं आणि पालवीचं व्यवस्थापन कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. मित्रांनो, आंबा पिकामध्ये पालवी आणि मोहर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आंब्याच्या पिकाला आलेली जी पालवी असते, या पालवी पुन्हा नंतर कन्वर्ट होऊन त्याचं मोहरामध्ये रूपांतरित होतं आणि ही जर पालवी व्यवस्थित असेल तर आपल्याला त्याच्यापासून चांगला मोहर मिळतो. परंतु याचं नियोजन वर्षभर कसं करायचं हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर आपण जर साधारण बघू शकतात की आंब्याच्या पिकामध्ये विविध प्रकारे वेगवेगळ्या स्टेजमध्ये पालवी येत असते. ही पालवी आपल्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी, कारण की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की ज्या आपल्या आंब्याच्या पिकाच्या ज्या काड्या असतील या सशक्त असणं आणि त्यांचे डोळे उत्तम राहण्यासाठी आपल्याला खतांचा, पाण्याचा आणि त्याच्यावर रोग, किडी आहेत यांचं व्यवस्थापन जर आपण केलं तर आपली ही जी पालवी असते, ही पालवी आपल्या झाडामध्ये ही जी पालवी आहेत ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या 4 महिन्यामध्ये ज्या पालवीपासून आपल्याला त्याच्यापासून मोहर मिळत असतो. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आंबा पिकामध्ये 2 वेळेस पालवी येत असते. जसं की एप्रिल आणि ऑक्टोबर या पालवीचं आपल्याला नियोजन करणं हे फार महत्त्वाचं असतं. आता ही जी 2 वेळेस येणारी जी पालवी असते तर ही पालवी त्याचं व्यवस्थापन जर आपण केलं तर त्याच्यामध्ये आपण झाडामध्ये मोहर हा चांगल्या पद्धतीने आणू शकतो. आता आपण आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न येतो की आंब्याच्या झाडाला मोहर हा चांगला आलेला आहे, परंतु त्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन का मिळत नाहीत. तर याचं कारण असं आहे की आंब्याच्या पिकामध्ये आपल्या पाठीमागच्या भागामध्ये आपण बऱ्याच गोष्टी यांच्यामध्ये बघितलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये की आंब्याची जी फुलं असतात, आंब्याच्या फुलांमध्ये प्रकार असतात. आता समजा आंब्याच्या फुलांचा जर आपण विचार केला तर ते 10 ते 40 सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात आणि ही जे फुलं असतात या फुलाला